नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। जसे की आपल्याला माहिती आहे की ONGCच्या ज्युनियर इंजिनियर या पदासाठीच्या 922 प्लस जागा ह्या निघालेल्या आहेत, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि त्या दृष्टीने त्याच्यामध्ये जे मेकॅनिकल विद्यार्थी आहेत, जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत, याच्यासाठी आपण एक नवीन सिरीज घेऊन येतोय। जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर होता तर त्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस आणि त्याच्यामधले जे प्रत्येक सब्जेक्ट वाईज MCQs आहेत ते आपण इथे सॉल्व करणार आहोत। ओके, याच्यावरती ऑलरेडी आपण दोन वेगवेगळे व्हिडिओज या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। तुम्ही जर बघितले नसेल तर नक्कीच ते बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आणि अपडेट्स हे वेळच्या वेळ मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, ONGC मध्ये जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे पद आहेत किंवा त्यांच्यासाठी जे पोस्ट आहेत या ज्युनियर इंजिनियर लेवलच्या पोस्ट आहेत। आपण मागच्या वर्षी किंवा याच्या अगोदर जो पेपर झालेला आहे ONGCचा, तर त्या पेपरचा ॲनालिसिस इथे बघणार आहोत, मार्कांचं पूर्ण डिस्ट्रीब्युशन बघणार आहोत सब्जेक्ट वाईज आणि त्यानंतर जे सब्जेक्ट आहेत त्याचे MCQs आपण बघणार आहोत। म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने हे MCQ डिझाइन केलेले होते, कुठल्या लेवलचे होते आणि तुम्हाला जर आता ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला कुठल्या लेवलचा अभ्यास करावा लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी सेपरेट व्हिडिओची सिरीज असणार आहे आणि मेकॅनिकलची जे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचे वेगळे सिरीज असणार आहेत। तर सुरुवात करूया इलेक्ट्रिकल पासून। तर ONGC एक्झामिनेशन 2022 साठी याच्या अगोदरचा जो पेपर झाला होता तर तो पेपर आपण इथे अनालाइज करूया सगळ्यात पहिल्यांदा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर 100 MCQ होते, 100 MCQs। या 100 MCQ पैकी जर आपण बघायचं झालं तर इंग्लिश ग्रामर 5 MCQ होते, GK वरती 5 MCQ होते, ॲप्टी रिझनिंग मध्ये 10 MCQ त्यांनी विचारले होते आणि त्याच्यानंतर आपला जो इलेक्ट्रिकलचा कोर सब्जेक्टचा फ्लो आहे त्याच्यावरती त्यांनी बघा काय काय विचारलं होतं। बेसिक इलेक्ट्रिकल 14 MCQ, इन्स्ट्रुमेंटेशन 5 MCQ, ट्रान्सफॉर्मर्स, आता ट्रान्सफॉर्मर आणि मशीन हा पार्ट एकत्र आपण कन्सिडर करतो तरी सेपरेट ट्रान्सफॉर्मर वरती 6 क्वेश्चन्स होते आणि मशीन आणि अल्टरनेटर, मग त्याच्यामध्ये सिंक्रोनस मोटर्स असतील, DC मोटर असेल, ओके, इंडक्शन मोटर असेल, या सगळ्या पर्टिक्युलर टॉपिक वरती 19 क्वेश्चन्स होते। ट्रान्समिशन लाईन वर 10 क्वेश्चन्स, कंट्रोल सिस्टीम वरती 7 क्वेश्चन सॉरी, आणि स्विच प्रोटेक्शन किंवा स्विच गिअर ज्याला म्हणतो आपण 5 प्रश्न आणि इलेक्ट्रॉनिक्सचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये अॅनालॉग आणि डिजिटल असे दोन्ही मिळून 14 क्वेश्चन्स हे होते। तर हे जे वेटेज आहे हे अगोदरच्या एक्झामिनेशनचं आहे। डेफिनेटली असं जरी फॉलो झालं नाही तरी तुम्हाला एक अंदाज येईल की ONGCने मागच्या वेळेस जी एक्झामिनेशन घेतली होती त्याच्यामध्ये कुठल्या पर्टिक्युलर टॉपिक वरती त्यांनी भर दिला होता। इथे बघा, बेसिक इलेक्ट्रिकल असेल किंवा अॅनालॉग डिजिटल असेल तर याच्यामध्ये स्पेसिफिकली 14 मार्क्स होते आणि मशीन आणि अल्टरनेटर्स त्याच्यामध्ये जर आपण हे ऍड केलं तर 25 मार्क हे मशीन आणि ट्रान्सफॉर्मर अल्टरनेटर होते। म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अभ्यास करताना हे सगळं उपयोगात येणार आहे। जर नॉन टेक्निकलचा भाग बघितला तर 10 आणि हे 10 असे 20 क्वेश्चन्स हे तुमच्या GS, GK आणि तुमचं इंग्लिश ग्रामर याच्यावरती होते। तर याच्यामध्ये लक्षात घ्या की तुमचा स्टडीचा फ्लो टेक्निकल वरती तुम्ही जास्त भर द्यायला पाहिजे। याच्यामध्ये सिलेबस बऱ्याचदा डिस्कस केलेला नसतो, डिक्लेअर केलेला नसतो, पण जनरल आपला जो डिप्लोमाचा सिलेबस असतो, जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे तर त्यांचा जो काही सिलेबस असतो तर त्या लेवलचे MCQ याच्यामध्ये विचारलेले असतात। विद्यार्थी मित्रांनो, हा कंप्लीट फ्लो जो होता हा कशासाठी होता? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी। ऑलरेडी जागांचं डिस्ट्रीब्युशन आहे, कुठल्या पर्टिक्युलर पोस्ट साठी कुठला स्ट्रीम इलिजिबल आहे याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ केलेले आहेत। ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर जरूर बघा, आमच्या YouTube चॅनलवरती ते अवेलेबल आहेत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। तर हा 2019चा पेपर होता वेटेज वाईज। आता आपण याच्यामधले जे बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल्स आहेत म्हणजे फंडामेंटल किंवा इलेक्ट्रिकल फंडामेंटलचे आहेत, जे बेसिक पर्टिक्युलर टॉपिक्स असतात, मग ते लॉज असतील, थेरम्स असतील, बेसिक फंक्शन्स असतील किंवा बेसिक कन्सेप्ट्स असतील, याच्यावरती जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये 2019 मध्ये कुठले क्वेश्चन्स विचारले होते आणि त्याचे आन्सर काय होते, म्हणजे त्या लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला स्टडी करायला लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो,
हा जो पेपर होता, या पेपरमध्ये जे काही स्पेसिफिक सेट होते वेगवेगळ्या शिफ्ट मधले, त्याच्यामधला हा एक पेपर आहे आणि विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर हा मिळालेला पेपर आहे. ओके, तर याच्यामध्ये हा जो नंबर आहे हा क्वेश्चन आयडी आहे तुमचा. तर आपण आताच बघितलं इथे की बेसिक स्पेसिफिक इलेक्ट्रिकल मध्ये 14 क्वेश्चन्स हे एमसीक्यू त्याच्यामध्ये होते. तर डिस्कस करूया वन बाय वन. पहिला क्वेश्चन, the law that represent the linear curve is Ohm's law, Kirchhoff's voltage law, Kirchhoff's current law आणि Joule's law of heating. व्हिडिओ पॉज करा आणि तुमचा ऑप्शन इथे कमेंट सेक्शन मध्ये टाका, म्हणजे तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही हे आपण डिस्कस करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, हा बेसिक क्वेश्चन आहे आणि एकदम बेसिक लेवलचा याच्यासाठी आहे कारण जेव्हाही आपण एखादा थेरम, एखादा लॉ स्टेट करतो तर त्यावेळेस चेक करतो की त्याच्यामध्ये कुठले कंपोनंट्स आहेत. असे पर्टिक्युलर प्रश्न हँडल करताना सगळ्यात महत्वाचं की कीवर्ड त्याच्यामधला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आता लिनियर कर्व जर आपण बघितला तर व्होल्टेज आणि करंट मधला जो कर्व आहे इट शुड बी स्ट्रेट लाईन, झाला लिनियर. त्यानंतर स्लोप काय असायला पाहिजे, स्लोप नेहमी त्याच्यामधला कॉन्स्टंट असायला पाहिजे. म्हणजेच बेसिकली जर आपण रेजिस्टन्स साठी बोललो तर आपल्याला हे रिलेशनशिप माहिती आहे. आपण नेहमी म्हणतो व्ही आय आर, झाला ओहम्स लॉ. V इज इक्वल टू आय आर, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. मग याच्यामध्ये बेसिकली जे कंपोनंट्स आपण यूज करतो तर ते लिनियर कंपोनंट्स असले पाहिजे, ज्यांचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन असला पाहिजे. ओके, तर हा जो ग्राफ आहे हा तुमचा पर्टिक्युलर कॉन्स्टंट स्लोप असणारा लिनियर कर्व आहे. पण तेच जर मी डायोडचं कॅरेक्टरिस्टिक काढलं व्ही आणि आय मधलं तर ते मात्र नॉन लिनियर असतं. बघा, जिथे स्लोप काय असतो, स्लोप इज नॉट कॉन्स्टंट, स्लोप कॉन्स्टंट नसतो. ओके, मग आता इथे बघा काय दिलेलं आहे, ओहम्स लॉ दिलाय, केव्हीएल दिलाय, केसीएल दिलाय, जूल्स लॉ ऑफ हिटिंग दिलाय. डेफिनेटली लिनियर टर्म जेव्हा येते त्यावेळेला ओनली वन स्पेसिफिक पर्टिक्युलर कन्सेप्ट इज देअर अँड दॅट इज ओहम्स लॉ. तर लक्षात ठेवा, केव्हीएल असेल, केसीएल असेल किंवा जूल्स लॉ ऑफ हिटिंग असेल, हे चुकीचे आन्सर आहे. लिनियरशी रिलेटेड बोलतोय आपण. ओके, बऱ्याचदा असाही क्वेश्चन येऊ शकेल की पर्टिक्युलर स्पेसिफिक जे थेरम्स आहेत, मग नॉर्टन्स थेरम असेल, सुपरपोजिशन थेरम असेल, तर ते लिनियरिटी इंडिकेट करतात, नॉन लिनियरिटी इंडिकेट करतात. या टाइपचे सुद्धा क्वेश्चन्स हे याच्यामध्ये येण्यासारखे आहेत. इथे लिनियर कर्वच्या जागी ते असंही मेन्शन करू शकतात, okay, the law that represent the curve having the constant slope, आता कॉन्स्टंट स्लोप काय आणि लिनियर कर्व काय, इट इज वन अँड द सेम. ओके, so that's why the correct answer is nothing but the option 1. जेव्हा आपण एखादा स्पेसिफिक क्वेश्चन हँडल करत असतो त्यावेळेस नेक्स्ट जे पर्टिक्युलर ऑप्शन्स तिकडे दिलेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घ्यायची. फॉर एक्झाम्पल हा काय आहे, केव्हीएल. एखाद्या सर्किट मध्ये दिलेला जे व्होल्टेज आहे आणि तिथे युटिलाइज जे व्होल्टेज आहे ते काय असतं, सेम असतं. म्हणजे घरून आणलेले पैसे आणि वापरलेले पैसे हे सेम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 रुपीज घरून आणले, कॅन्टीनला काहीतरी 50 दिले आणि दुसरीकडे 50 दिले, म्हणजे दिलेलं व्होल्टेज आणि युटिलाइज केलेलं व्होल्टेज काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. तिथे दुसरा आहे केसीएल, करंट लॉ. एखाद्या नोडवर, एखाद्या पॉइंटवर किंवा एखाद्या जंक्शनवर येणारा करंट आणि जाणारा करंट हा सेम असतो. समेशन ऑफ आय शुड बी इक्वल टू 0. बरोबर आहे. किंवा याला जर आपण I1, I2, I3 आणि करंट डिरेक्शन दिलं तर आपण फॉर एक्झाम्पल सपोज आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. हा करंट आलाय I, इकडे गेलाय I2 आणि इथे आलाय परत I1. मग याच्यामध्ये आपण असंही मेन्शन करू शकतो की I1 एंट्री करंट आहे प्लस, I2 जाणारा करंट आहे मायनस, परत I1 एंट्री करंट आहे I1 इज इक्वल टू 0. दिस समेशन शुड बी 0. किंवा यालाच रिअरेंज केलं तर आपण असं काय म्हणू शकतो की स्पेसिफिकली एखाद्या नोडला येणारा करंट आणि जाणारा करंट सारखा असला पाहिजे. इथे येणारा करंट जो आहे I आहे, I1 आहे, म्हणजे I प्लस I1 इथेच रिअरेंज केलं. हा मायनस I2 तिकडे दिला तर हा झाला I2. तर सेम वन, म्हणजे एका क्वेश्चन वरनं आपण दुसरे क्वेश्चन हे तयार करू शकतो. ओके, सेकंड क्वेश्चन परत एकदा रीड करा, पॉज करा व्हिडिओ आणि तुमचा आन्सर कमेंट सेक्शन मध्ये टाका. इफ द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ अ वायर इज रिड्यूस्ड बाय अ फॅक्टर 2, कमी केलंय, देन द रेजिस्टन्स ऑफ द वायर.
सगळ्यात महत्वाचं आता इथे काय आहे, बिकम 4 टाइम, बिकम डबल, बिकम हाफ अँड रिमेन सेम. मग आता या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की मला आर माहिती पाहिजे. आर ची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे. मग आर ची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, तर फॉर एक्झाम्पल हा स्पेसिफिक एक कंडक्टर घेतला मी, ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया ए आहे, ज्याची लेंथ एल आहे आणि ते मटेरियल ची रेजिस्टिव्हिटी रो आहे. मग या केसमध्ये आर ची व्हॅल्यू काय असते माझी, रो एल बाय ए. आता इथे काय म्हणतायत ते की एरिया ऑफ वायर, क्रॉस सेक्शन एरिया, म्हणजे हा जो एरिया सुरुवातीला ए होता, आता न्यू एरिया काय केलाय त्यांनी, ए डॅश म्हणूया त्याला आपण, तर रिड्यूस बाय हाफ केला, म्हणजे ए बाय 2 झाला. बरोबर आहे. पण मटेरियल बदललंय का त्यांनी, नाही. म्हणजे ह्याचा अर्थ रो डॅश जर नवीन घेतला मी तर दॅट इज नथिंग बट द प्रिव्हियस रो. लेंथ बदलली का त्यांनी, नाही. लेंथ नाही बदलली, म्हणजे एल डॅश इज नथिंग बट द एल. मग नवीन रेजिस्टन्स मी इंडिकेट करतो, सपोज आर डॅश. मग आर डॅश काय होईल माझा, रो डॅश एल डॅश डिवायडेड बाय ए डॅश. पण मला माहिती झालंय की रो डॅश इज नथिंग बट द रो, एल डॅश इज नथिंग बट द एल. पण चेंज काय केलं मी, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया. त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय केलं, रिड्यूस बाय फॅक्टर 2, म्हणजे ए बाय 2 झाला. म्हणजे इथे माझा ए काय येईल, ए बाय 2. नाउ इफ वी हॅव आर डिवायडेड बाय आर डॅश, तर आर काय आहे, रो एल बाय ए डिवायडेड बाय आर डॅश काय आहे, रो डॅश एल डॅश डिवाइड बाय ए डॅश, पण तो काय आहे, रो एल बाय ए बाय 2. रो एल ए गेट्स कॅन्सल, रो एल ए गेट कॅन्सल. हे रिव्हर्स केलं तर हा काय झाला, आर डिवायडेड बाय आर डॅश इज इक्वल टू, इथे 1 राहिलाय आणि खाली काय, हा स्पेसिफिक डिनॉमिनेटर मधला न्यूमरेटर मध्ये आला. तर आर डॅश ची व्हॅल्यू किती आली बघा, 2. म्हणजे ह्याचा अर्थ जे नवीन रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स ऑफ द वायर, याला जर स्पेसिफिक रिअरेंज केला आपण, तर आर डॅश इज इक्वल टू, हा इकडे गेला, हा इकडे गेला, ट्वाइस ऑफ आर. म्हणजे याचा अर्थ काय, जर मी हाफनी क्रॉस सेक्शनल एरिया कमी केला तर माझा रेजिस्टन्स डबल होतं. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल सर एवढं सगळं सोडवत बसायचं का, नाही, एवढं सगळं सोडवत बसायचं नाही. मग याच्यामध्ये बेसिकली मेथड काय आहे बघा, सिंपल आहे. आपलं आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रो, R is directly proportional to length, R is inversely proportional to cross sectional area. म्हणजे ह्याचा अर्थ मी जर रो 2 टाइम केला, 4 टाइम केला, 6 टाइम केला, तर माझा आर सुद्धा तेवढ्या पटच होणार. म्हणजे इफ रो इज चेंज बिकॉज इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. जर मी लेंथ वाढवली, जर मी लेंथ 2 टाइम वाढवली, 4 टाइम वाढवली, 6 टाइम वाढवली, इवन दो मी त्याला हाफ केलं, तर माझा रेजिस्टन्स सुद्धा हाफ होणार. नो नीड टू कॅल्क्युलेट. पण इथे इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे ए जर मी 2 टाइम केला, 4 टाइम केला, 6 टाइम केला, तर जो माझा पर्टिक्युलर आर आहे तो काय होणार, 1/2, 1/4. बरोबर आहे. त्यानंतर 1/6. आणि मी जर हा हाफ केला किंवा 1/4 केला किंवा 1/6 केला, तर माझा आर किती होणार, 2 टाइम्स, 4 टाइम्स, 6 टाइम्स. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. दिस इज द पर्टिक्युलर ट्रिक अँड नॉट टू कॅल्क्युलेट ऑल दिस थिंग्स. येते लक्षात. म्हणजे मग या टाइपचे क्वेश्चन्स तुमचे कितीतरी कव्हर होऊ शकतात. मग याच्यामध्ये तुम्ही काय करायचं की लेंथ जी आहे, लेंथ वाढवली की आर तुमचा वाढणार. ओके. रेजिस्टिव्हिटी मटेरियल वाढवलं की आर तुमचा त्याच प्रपोर्शनात वाढणार. पण सपोज हा पर्टिक्युलर एरिया आहे ए, आणि आता एरिया काय केला मी, a/2, तर इथे रेजिस्टन्स आर होतं, इथे ट्वाइस आर झालं. ओके. कारण हे मी कमी केलाय क्रॉस सेक्शनल एरिया, इनव्हर्सली प्रपोर्शनल. तेच जर मी काय केलं, इथे ट्वाइस ए, मी एरिया डबल केला, क्रॉस सेक्शनल एरिया काय मी डबल केला, तर तुमचा रेजिस्टन्स काय होणार, रेजिस्टन्स काय होणार, हाफ होणार. हे सगळं लक्षात ठेवा. याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने हे जे क्वेश्चन्स आहेत हे टॅकल करायचे. ओके. म्हणजे याचा अर्थ आता ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये, इफ द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ अ वायर इज रिड्यूस बाय फॅक्टर 2,
रिड्यूस बाय, जर कमी केला 2नी तर तुमचं काय स्पेसिफिक पर्टिक्युलर रेजिस्टन्स येणार, न्यू रेजिस्टन्स डबल होणार. बिकम्स 4 टाइम नाही, बिकम्स डबल यस, बिकम हाफ नो, रिमेन सेम नाही. मग आता याच्यामध्ये अजून दुसरे स्पेसिफिक क्वेश्चन्स कसे तयार होतील बघ. मला जर बिकम्स 4 टाइम्स करायचं असेल, ओके, म्हणजे मी काय केलं, एरिया चेंज केला, एक तर रिड्यूस केला असेल क्रॉस सेक्शनल एरिया किंवा वाढवला असेल, तर त्या केसमध्ये 4 टाइम व्हायला पाहिजे. मग हे 4 टाइम कधी होईल, हे 4 टाइम कधी होईल, तर ते याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे हे जर पर्टिक्युलर आपण क्रॉस सेक्शनल एरिया 1/4 नी रिड्यूस केला, then you will get this particular answer. ओके, and becomes half. आता हाफ कधी होणार, तर इथे रिड्यूस नाही, जर तुम्ही क्रॉस सेक्शनल एरिया डबल केला, इथे मी दाखवलं होतं बघ, क्रॉस सेक्शनल एरिया जर 2 टाइम्स केला तर तुमचा रेजिस्टन्स हाफ होणार. ओके, तर ह्या टाइपचे क्वेश्चन्स हे येऊ शकतात. आणि ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन्स मध्ये कुठेही कॅल्क्युलेशन मध्ये न जाता डिरेक्टली हे रिलेशन्स लक्षात ठेवा. आणि ह्या टाइपचे जर तुम्ही खूप सारे स्पेसिफिक पर्टिक्युलर, म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ डबल केली, ओके, त्यानंतर रो ची व्हॅल्यू डबल केली, लेंथ डबल केली, 4 टाइम केली, तर कुठले आन्सर्स येतील हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता याचे कदाचित ऑप्शन्स तुम्हाला दिसत नसतील, तर आय जस्ट मार्क दिस ऑप्शन्स अगेन. ओके, पहिला जो ऑप्शन आहे तो आहे करंट I इज इक्वल टू C इंटू VT. दुसरा ऑप्शन आहे V इज इक्वल टू C DI बाय DT. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे I इज इक्वल टू C DV बाय DT. आणि चौथा ऑप्शन आहे I इज इक्वल टू कॅपॅसिटन्स इंटिग्रेशन ऑफ VDT. चला पटकन पॉज करा व्हिडिओ आणि तुमचा आन्सर कमेंट सेक्शन मध्ये लिहा. काय क्वेश्चन्स आहे बघा. इन कॅपॅसिटर द रिलेशन बिटवीन द करंट अँड द व्होल्टेज. करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. आता बघा याच्यामध्ये पटकन तुम्ही स्पेसिफिकली तुमचं आन्सर चेक करू शकता. आणि जर स्पेसिफिक रिलेशन माहिती नसेल तर मात्र तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यावरनं तुम्हाला काढावं लागेल. आता करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन हे प्रपोर्शनॅलिटी नाहीच राहत कधीच, हे आपल्याला माहिती आहे, कारण आपल्याला माहिती आहे ओहम्स लॉ I इंटू R. आता इथे प्रपोर्शनेट आहे, तर कॅपॅसिटन्स कधीच करंट आणि व्होल्टेजला प्रपोर्शनेट नसतो, म्हणजे हे आन्सर चुकलंय तुमचं. त्यानंतर व्होल्टेज आणि कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू दिलेली आहे, बट DI बाय DT हा रेट चुकीचा दिलेला आहे. दिस इज अगेन कम्प्लिटली रॉंग आन्सर. त्यानंतर बघा I इज इक्वल टू C DV बाय DT. आता याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला स्पेसिफिक आन्सर दिसतंय. फॉर एक्झाम्पल मी जेव्हा पर्टिक्युलर कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू काढतो तर मी काय म्हणतोय की कॅपॅसिटन्स इज नथिंग बट द चार्ज डिवाइडेड बाय व्होल्टेज, हे मला माहिती आहे. किंवा यालाच आपण लिहितो चार्ज इज इक्वल टू C इंटू V. मग आता हे जे आहे हे Q बाय V आहे स्पेसिफिकली, आणि याच्यामध्ये करंट कुठे दिसत नाही आणि मला रिलेशन विचारलंय करंट आणि व्होल्टेजचं. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, याच्यामध्ये कुठे करंट दिसतोय का बघावं लागेल. अँड वी नो दॅट जर आपण या चार्जला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर आपल्याला करंट मिळतो, बरोबर आहे. पण इथे करंट तयार होईल, पण खाली व्होल्टेजचं काय. मग आपण काय केलंय की जस्ट डिफरन्शिएट इथे केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर इथे सुद्धा करावं लागेल. मग हे काय झालं, DQ बाय DT, DQ बाय DT डिवायडेड बाय V ला सुद्धा आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम रिप्रेझेंट केलं, त्यालाही डिफरन्शिएट केलं. आता जर आपण ह्याला रिप्रेझेंट केलं तर DQ बाय DT इज नथिंग बट द करंट अँड डिवाइड बाय दिस DV बाय DT. आता कुठे I ची व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये दिसायला लागली, आणि जर आन्सर बघितला आपण तर इथे कुठेतरी I दिसतोय. मग I रिप्रेझेंट करायचंय लेफ्ट हँड साइडला, तर दिस इक्वल टू हा पसारा इकडे आणला C इंटू DV बाय DT, आणि तेच इथे दिलेलं आहे. तो डेफिनेटली दिस इज द करेक्ट आन्सर. आता तुम्ही म्हणाल सर मग हे सगळं कॅल्क्युलेट करत बसायचं का. नाही, हे सगळं कॅल्क्युलेट करत बसायचं नाही, तर एखादी टर्म बघितल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे I आहे, म्हणजे मला माहिती असलं पाहिजे की DQ बाय DT आहे तो. मला कॅपॅसिटन्स आहे, तर कॅपॅसिटन्स मग काय, जर कन्स्ट्रक्शन वरून बेस झाला तर इप्सिलॉन A बाय D माहिती असला पाहिजे. किंवा कॅपॅसिटन्स जर मला
चार्जेस आणि व्होल्टेजच्या बाबतीत माहिती असेल तर क्यू बाय व्ही मला माहिती असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही एखादा पॅरामीटर बघितला की तुम्ही पटकन त्या पॅरामीटरचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात आले पाहिजे. आणि खूप बेसिक लेवलचे हे पॅरामीटर्स असणार आहे, कारण जेई लेवलची एक्झामिनेशन आहे त्याच दृष्टीने तुम्ही स्टडी करायचं आहे. ज्यांचं डिप्लोमा प्लस डिग्री झालंय त्यांना हे खूप सोपे प्रश्न वाटतील, पण हेच सोपे प्रश्न आपल्याला तिथे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. आणि इथे हे जर आन्सर तुमचं बरोबर असेल तर कुठेही असं मेन्शन केलेलं नाही की बोथ ए अँड बी, बोथ बी अँड सी, तर डेफिनेटली याचा प्रश्न येत नाही. तो क्वेश्चन नंबर 1 4 2 3 ऑप्शन 3 इज करेक्ट. That is nothing but the I is equal to C dV by dt. नेक्स्ट क्वेश्चन. हे सुद्धा क्वेश्चनचे ऑप्शन जे आहेत ते ब्लर दिसत असतील तर आपण ते करेक्ट करून घेऊया. इफ द व्होल्टेज, करंट, चार्ज अँड एनर्जी, व्होल्टेज, करंट, चार्ज अँड एनर्जी in a circuit are VIQU respectively, then the correct relationship is. यांच्यामधली करंट रिलेशनशिप आपल्याला चेक करायची आहे. पॉज द व्हिडिओ अँड टिक युअर आन्सर इन अ कमेंट सेक्शन. चला पटकन. इफ द व्होल्टेज, करंट, चार्ज अँड एनर्जी जे दाखवले गेलेले आहेत व्ही, आय, क्यू आणि यू नी, तर त्यांच्यामधलं करेक्ट रिलेशनशिप आपल्याला चेक करायचंय. आता हे विजिबल नाहीये, मी परत इथे एकदा लिहितोय बघा. पहिला जो आहे व्ही इज इक्वल टू डेल यू म्हणजे चेंज इन एनर्जी मल्टिप्लाइड बाय क्यू, हे झालं तुमचं एक रिलेशन. आणि त्याच्यामधलं दुसरं रिलेशन सांगितलंय की चेंज इन एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऑलवेज व्ही अपॉन आय. हा झाला तुमचा ऑप्शन ए. ऑप्शन बी काय दिलेला आहे बघा, चार्ज अपॉन चेंज इन एनर्जी. ओके, हे स्पेसिफिक एक रिलेशन दिलंय. आणि दुसरे रिलेशन काय दिलेलं आहे, डिफरन्शिएट एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज आय बाय व्ही. आता हे आय बाय व्ही आहे, इथे व्ही बाय आय आहे. हे रिलेशनशिप तुम्हाला व्यवस्थित माहिती असलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जे रिलेशनशिप आहे सी, व्ही इज इक्वल टू 1 अपॉन डेल यू इनटू चार्ज, आणि अल्टरनेट आहे डी यू डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू 1 अपॉन व्ही इंटू आय. आणि शेवटचं डी ऑप्शन आहे तुमचा, V is equal to change in energy divided by Q, आणि त्याला अल्टरनेट आहे डिफरन्शिएशन ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू V इंटू आय. चला पटकन. रिलेशनशिप खूप साऱ्या दिलेल्या आहेत, पण ह्या तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, कुठला आन्सर आहे चला पटकन. एक लक्षात ठेवा, एनर्जी म्हटलेला आहे. एनर्जी बरोबर आहे. स्पेसिफिकली आपण पॉवर डिफाइन करतो, एनर्जी डिफाइन करतो. ओके, स्पेसिफिकली याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की चेंज इन स्पेसिफिक एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट द युअर पॉवर. म्हणजे पॉवर काय आहे तुमची, स्पेसिफिक रेट ऑफ वर्क डन आहे किंवा एनर्जी आहे. बरोबर आहे. मग आता या केसमध्ये पॉवर आपण कशाने दाखवतोय, व्होल्टेज इंटू करंट. तर व्होल्टेज इंटू करंट इज इक्वल टू पॉवर. आणि इथे एनर्जी त्यांनी यू नी दाखवलेली आहे. तो यू विथ रिस्पेक्ट टू टाइम याला जर डिफरन्शिएट केलं मी तर हे काय झालं पाहिजे तुमचं व्ही इंटू आय. आता कुठे दिसतंय याच्यामध्ये चेक करा. इथे नाहीये कुठलंच रिलेशन, इथे नाहीये, इथेही नाहीये. व्ही इंटू आय डी यू बाय डी टी 1 अपॉन दिलेला, पण इथे ते आहे. याचा अर्थ डेफिनेटली हे जे आहे ऑप्शन ते बरोबर आहे. आणि हे एकच ऑप्शन जे क्लिअर आहे, मग बाकीचे आन्सर चेक करायची गरज पडणार नाही. तुम्हाला डायरेक्टली मेन्शन करता येईल की आन्सर इज 4. ओके, कारण या एका रिलेशन वरून. पण याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, कारण प्रत्येक वेळेस हे स्पेसिफिक फॉर्म्युले लक्षात राहतील असंच नाही. तर फंडामेंटल पासून स्टार्ट करायचं बघा. मी नेहमी सांगतो बेसिकली एक पॉइंट लिहिलाय मी, हा लिहिलाय मी चार्ज. मी याला डिफरन्शिएट केलं, हा झाला माझा करंट. मी या करंटला मल्टिप्लाय केलं, हा झाला माझा ओहम्स लॉ. मी स्पेसिफिकली या व्होल्टेजला जर डिफरन्शिएट केलं तर मला अजून कुठली तरी वेगळी टर्म मिळेल. मी जर या व्होल्टेजला करंटनी मल्टिप्लाय केलं मला पॉवर मिळेल. या पॉवरला मी टाइमनी स्पेसिफिकली रिअरेंज केलं किंवा स्पेसिफिक त्या पर्टिक्युलर पॉवरला मल्टिप्लाय केलं टाइमनी तर डेफिनेटली मला अजून वेगळी टर्म मिळेल. म्हणजे मी चार्ज पासून सुरुवात केली होती आणि मला काय झालंय वेगवेगळ्या टर्म्स मिळायला
लागल्या. तर या पद्धतीने जे बेसिक फॉर्म्युले आहेत फक्त तेवढे करा. ओएनजीसी ज्युनियर इंजिनियर लेवलची एक्झामिनेशन आहे, त्याच्यामुळे जास्त डेप्थ मध्ये जायची गरज नाही. तर क्वेश्चन नंबर 1424 ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन ओव्हर हियर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर अ गिवन सर्किट आय इज, आता आय कुठे आहे ते शोधावं लागेल. इथे आहे बघा, इथे करंट दिलेला आहे, हा करंट दिलेला आहे, हा रेजिस्टन्स दिलेला आहे. 1 एम्पियर करंट याच्यामधनं अपवर्ड डायरेक्शनला दिलेला आहे. हा रेजिस्टन्स 40 ओहमचा आहे. हे जे व्होल्टेज आहे 10 आहे. इथे करंट अपवर्ड आहे, इथे करंट डाऊनवर्ड आहे, इथे सुद्धा करंट अपवर्ड आहे. क्वेश्चन आहे फॉर अ गिवन सर्किट करंट आय इज. पॉज करा व्हिडिओ आणि तुमचं कॅल्क्युलेशन पटकन करा विदाउट वेस्टिंग अ टाइम. ओके, सर्किट बघितल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे आपल्याला की कुठले लॉ, कुठले थेरम अप्लाय करायचे. केसीएल अप्लाय करायचा आहे, केव्हीएल अप्लाय करायचा आहे, नॉर्टन्स थेरम करायचा आहे, सुपरपोजिशन थेरम करायचा आहे. कुठला पर्टिक्युलर थेरम अप्लिकेशन अप्लाय करायचं आहे जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला आन्सर मिळेल. कारण विचारण्यासारखं काय असतं, विचारण्यासारखं या प्रकारच्या सर्किटमध्ये एक तर ते करंट विचारतील, एक तर ते रेजिस्टन्स विचारतील, एक तर ते व्होल्टेज विचारतील. बरोबर आहे, याच्या पलीकडे काही विचारू शकत नाहीत या टाईपच्या सर्किटमध्ये. आणि याच्यासाठी आपल्याला माहिती आहे ओहम्स लॉ आहे, त्याच्या व्यतिरिक्त केसीएल आहे, केव्हीएल आहे, नॉर्टन्स थेरम आहे, सुपरपोजिशन थेरम आहे. तेवढ्या डेप्थ मध्ये जायची गरज नाही. बरोबर आहे. आता इथे बघा, हा जो करंट आहे हा इकडनं फ्लो होतोय खालच्या डायरेक्शननी 4/3 एम्पियर. तो इकडे गेलाय, त्याच्यातला काही करंट इकडे गेलाय जो त्यांनी विचारलाय आपल्याला, हाच कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि राहिलेला करंट इकडे गेलाय, तो करंट किती म्हटलंय त्यांनी 1 एम्पियर. मग आपण इथे जर कन्सिडर केलं तर इनकमिंग करंट ऍट एनी नोड अँड आउटगोईंग करंट आर ऑलवेज इक्वल. मग हा जो करंट आहे 4/3 हा येणारा करंट आहे, त्याच्यापैकी इकडे कुठे गेलाय, आय गेलाय, आणि इकडे किती गेलाय, 1 गेलाय. मग त्याच्यावरनं जर आय ची व्हॅल्यू काढायची झाली 4/3 - 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 - 3 डिवाइड बाय 3 1/3 1/3 नेहमी आपल्याला माहिती असतं. याच्यापैकी कुठला आन्सर 1/3 डेफिनेटली लेस दॅन 1 येईल, आणि लेस दॅन 1 हा 0 सोडून द्या कारण 0 येणारच नाही. मग आलाय प्रश्न हा, तर दॅट इज नथिंग बट द 0.333. या टाईपच्या क्वेश्चन मध्ये जर एखादा व्होल्टेज सप्लाय दिला असेल तर मात्र तुम्हाला पहिले केव्हीएल अप्लाय करावं लागेल किंवा तुम्हाला ऍडिशनल काही इनपुट द्यावे लागतील. या टाईपचे सिंपल क्वेश्चन्स आहेत. हा क्वेश्चन बेस्ड आहे तुमचा केसीएल वरती. आणि लक्षात ठेवा, येणारा करंट आणि जाणारा करंट हा एखाद्या पर्टिक्युलर सर्किटमध्ये सेम असतो. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. हे कन्फ्युजन साठी दिलेला आहे, याचा काहीही उपयोग नाही. हे कन्फ्युजन साठी दिलेला आहे, याचाही काही उपयोग नाही. ओके, तो क्वेश्चन नंबर 1425 ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया. परत एकदा त्याच टाईपचा प्रश्न, सिंपल प्रश्न, एकदम बेसिक लेवलचा. ओके, जेई लेवलचे एक्झामिनेशन. आताच मी सांगितलं दी व्हॅल्यू ऑफ करंट आय. आता आय करंट जो आहे तो बेसिकली याच्यामध्ये मेन्शन केलेला दिसत नाही आपण. ओके, ठीक आहे, आपण असं कन्सिडर करूया. आता इथे मार्किंग केलेलं नाही, पण एवढं लक्षात घ्या, हा प्लस आहे, हा मायनस आहे. डेफिनेटली करंट हा असा फ्लो होईल. ओके, आणि तो करंट जो आहे तो पर्टिक्युलर त्या सर्किट मधनं फ्लो होईल, आणि हाच करंट विचारलेला आहे. ओके, त्यांनी म्हटलंय करंट आय थ्रू 20 व्होल्ट बॅटरी, म्हणजे याच्यातनं जाणारा, म्हणजे प्लस मायनस सर्किट मधनं टोटल करंट विचारलाय. चला पटकन पॉज करा व्हिडिओ आणि तुमचा आन्सर ऑप्शन जो आहे तो कमेंट सेक्शन मध्ये टाका. चला पटकन. 1 एम्पियर, 2 एम्पियर, 4 एम्पियर, 0 एम्पियर. 0 एम्पियर असूच शकत नाही, व्होल्टेजची व्हॅल्यू आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे, म्हणजे हे आन्सर चुकलेला आहे. मग आता इथे सिंपल आहे, हा करंट इकडनं फ्लो होणार, पण हे दोन रेजिस्टन्सेस पॅरलल लावलेले आहेत. मग आपल्याला करंट विचारलाय, मग करंट म्हणजे काय, तर व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. पण रेजिस्टन्स एकच आहे का, नाही, खूप सारे रेजिस्टन्स आहेत, 3 रेजिस्टन्स आहेत, म्हणजे आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढावं लागेल. मग इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जर मला काढायचा असेल, हे दोन पॅरलल आहे, हे त्याच्या सिरीज मध्ये आहे. हे दोन पॅरलल आहे म्हणजे R1 × R2 डिवायडेड बाय R1 + R2. किती झालेत हे, 100 डिवायडेड बाय 20. 0 0 मेला 5. आता हा 5 एक झाला, त्याच्या सिरीज मध्ये दुसरा 5 आहे, म्हणजे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स 5 + 5 10 ओहम. सिंपल. आता हे याच्यामध्ये पुट केलं, करंट इज इक्वल टू व्होल्टेज किती दिलेला आहे 20 डिवाइड बाय रेजिस्टन्स किती कॅल्क्युलेट केला आपण, हा टोटल सर्किट रेजिस्टन्स आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरच आपल्याला हे
पर्टिक्युलर आय काढता येईल, कारण करंट जो आहे पूर्ण सर्किट मधला काढायचा आहे. 0 ला 0 कॅन्सल झाला, आले 2 अँपियर. पुढे दिसतंय, चला पटकन. हे नाही, हे बरोबर आहे, हे चुकलंय, हे आधीच चुकलं होतं. सिंपल आहे, सिंपल कन्सेप्ट, एकदम छोटे छोटे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, एकदम बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरनं बेसिक इलेक्ट्रिकलचे 14 क्वेश्चन्स होते विद्यार्थी मित्रांनो. 14 क्वेश्चन्स जे आहेत हे तुम्हाला फुल मार्क मिळून दिलेच पाहिजे त्यांनी. ओएनजीसी मधल्या ज्या इलेक्ट्रिकलच्या जागा आहेत, आता हे जे प्रश्न आहेत हे तुमच्या लोकल लँग्वेज मध्ये सुद्धा असतात आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये सुद्धा असतात. तर डेफिनेटली आपल्याला आता इलेक्ट्रिकल जर स्टडी करायचा असेल तर लोकल लँग्वेज किंवा मराठीमध्ये अवरोधक असेल किंवा ज्याला म्हणतो आपण विद्युतधारा असेल, ओके, सेल असेल, तर हे शब्द जड जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच लँग्वेज मध्ये सॉल्व्ह करायचं. मग 20 व्होल्ट बॅटरी मधनं फ्लो होणारा जो करंट आहे आपण कॅल्क्युलेट केलाय 2 अँपियर. चला नेक्स्ट, द कनेक्शन ऑफ एन आयडियल करंट सोर्स. आता आयडियल करंट सोर्स माहिती आहे आपल्याला, हा करंट सोर्स असतो. आयडियल करंट सोर्स मध्ये लक्षात घ्यायचं, आयडियल करंट सोर्स असेल तर जे इंटरनल रेजिस्टन्स असतं किंवा रेजिस्टन्स असतं ते त्याच्या सिरीज मध्ये असतं की पॅरलल मध्ये असतं. पटकन लक्षात आलं पाहिजे तुमच्या, कारण त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. हा झाला तुमचा आयडियल करंट सोर्स, हा झाला तुमचा आयडियल व्होल्टेज सोर्स. आता सिरीज मध्ये कुठे आणि पॅरलल मध्ये कुठे, म्हणजे रेजिस्टन्स जर सिरीज मध्ये असेल तर कुठला सोर्स असतो, रेजिस्टन्स जर पॅरलल मध्ये असेल तर कुठला सोर्स असतो. ह्या गोष्टी पटापट तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. आता क्वेश्चन काय आहे बघा, कनेक्शन ऑफ एन आयडियल करंट सोर्स अँड आयडियल व्होल्टेज सोर्स विल बिहेव ॲज अ आयडियल व्होल्टेज सोर्स. म्हणजे हे दोन्ही जे आहेत स्पेसिफिकली हे कनेक्ट केलेले आहेत एकमेकांना. एक तर सिरीज मध्ये कनेक्शन होऊ शकतं किंवा पॅरलल मध्ये कनेक्शन होऊ शकतं, पण त्यांनी म्हटलं की रिझल्टंट जो आहे आयडियल व्होल्टेज सोर्स असला पाहिजे. मग ते कसे जोडलेले असले पाहिजे, ओके. तर सिरीज मध्ये करंट आणि व्होल्टेज सोर्स आपण कनेक्ट करत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. पॅरलल विथ द रेजिस्टन्स याला कुठेही स्पेसिफिक मेन्शन केलेलं नाही की कुणाला पॅरलल तो कनेक्ट करायचा आहे. पॅरलल डेफिनेटली हे दोन जर मी पॅरलली कनेक्ट केले तर हा आयडियल तुमचा व्होल्टेज सोर्स तयार होतो, ओके. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. इथे करेक्ट आन्सर आहे तुमचं ऑप्शन 3 पॅरलल. म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपण आयडियल व्होल्टेज सोर्स आणि आयडियल करंट सोर्स एकमेकांना कसे जोडतो, पॅरलल मध्ये जोडतो, तर तो जो रिझल्टंट सोर्स आहे तो काय म्हणून काम करतोय, तो व्होल्टेज सोर्स म्हणून काम करतोय. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, which theorem is applicable to any structure that is made up of any two terminal elements and is not a constraint for linearity. Linearity हा constraint नसला पाहिजे, definitely not constraint for linearity. रेसिप्रोसिटी थेरम आहे, सुपरपोजिशन आहे, नॉर्टन आहे आणि टेलिगन्स थेरम आहे. चला पटकन पॉज करा व्हिडिओ आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचं आन्सर पॉइंट आउट करा. लक्षात घ्या, लिनियरिटीसाठी आपण हे थेरम स्टडी केलेले असतात. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण थेरम स्टार्ट करतो तर त्या केसमध्ये ते जे थेरम आहे ते कुठल्या सर्किटला अप्लिकेबल आहे, लिनियर सर्किटला आहे, नॉन लिनियर सर्किटला आहे, हे आपण डिस्कस केलेलं असतं, हे आपल्याला माहिती असतं. त्यानुसार जर बघितलं तर हे तीनही पहिले जे थेरम आहे ते कन्स्ट्रेंट लिनियरिटीला येत नाहीत, ओके. तर डेफिनेटली हा जो स्पेसिफिक थेरम आहे तो या स्टेटमेंट मधलं किंवा क्वेश्चन मधले जे पॉइंट्स आहेत, कन्सेप्ट आहेत, ते काय करतात, ते फुलफिल करतात, ओके. टू टर्मिनल एलिमेंट्स अँड नॉट कन्स्ट्रेंट फॉर द लिनियरिटी. सो दिस इज नथिंग बट द करेक्ट आन्सर. Intelligence theorem is nothing but the particular answer for that one. Next, at a resonance, the value of AC voltage V for the given circuit is RLC सर्किट दिलेला आहे, RLC सिरीज सर्किट दिलेला आहे. RLC सर्किट मध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. बऱ्याचदा तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतात त्या कन्फ्युजन साठी दिलेल्या असतात, कारण बऱ्याच जणांना सवय असते की दिलेल्या सगळ्याच व्हॅल्यू वापरायच्या आणि कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यातलं जे आन्सर येतं ते तिकडे ऑप्शन मध्ये असतं, मग ते आपण टिक करतो आणि मग आपलं चुकतं. इथे बघा RLC दिलेला आहे आणि इथे करंट दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिली आहे, व्होल्टेज विचारलंय, एसी सप्लाय विचारलाय, RLC. आता RLC मध्ये त्यांनी विचारलेलं काय आहे तर त्याच्यामध्ये विचारलंय की व्होल्टेज V ची व्हॅल्यू विचारली, पण त्यांनी मेन्शन करताना इथे काय मेन्शन केलंय बघा, रेझोनन्स सर्किट म्हटलंय. आता RLC तर आहेच आहे पण सिरीज आहे आणि त्याच्यातही रेझोनन्स आहे. मला माहिती आहे की व्हेन RLC सर्किट इज देअर at
रेझोनन्सला काय कार्यक्रम असतो तिकडे, जो तुमचा इंडक्टिव्ह रिएक्टन्स असतो तोच तुमचा कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स असतो. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. हे सुद्धा लक्षात घ्या. जेव्हा मी हे लिहितो तेव्हा तुम्हाला इंडक्टिव्ह रिएक्टन्स कळला पाहिजे की एक्सएल काय भानगड आहे बाबा. इट इज अ 2πfl आणि एक्सी काय भानगड आहे बाबा 1/2πfl. हे सुद्धा माहिती पाहिजे. ओके. मग बऱ्याचदा असं होऊ शकतं की फ्रिक्वेन्सी दिली आहे, करंट दिले, मग हे सगळंच वापरायचं नाही, तशी गरज नाही. आता या केसमध्ये जर बघितलं आपल्याला फक्त व्होल्टेज विचारलंय, तर व्होल्टेजचा सिंपल फॉर्म्युला आहे कशामध्ये, ऍट रेझोनन्स कंडिशन मध्ये. कुठे, RLC सिरीज सर्किट मध्ये. काय फॉर्म्युला आहे तुमचा, व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XC XL जे काही मोठं असेल ते अगोदर त्याचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे व्होल्टेजचा. मग आता इथे बघा व्होल्टेज विचारले, करंट दिलाय, पण XL XC दिलंय का, नाही. पण XL XC दिलेलं नाही आणि रेजिस्टन्स मात्र दिलेला आहे. मग मला XL XC दिलेलं नाही पण मला रेझोनन्स कंडिशन दिली आहे, म्हणजे XL इज इक्वल टू XC, म्हणजे 5 - 5 असेल तर 0, म्हणजे हा कम्प्लीट पार्ट जो आहे तो 0 होईल. मग फॉर्म्युला काय होईल, V इज इक्वल टू I इंटू स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर. आता एखाद्या गोष्टीचा स्क्वेअर रूट केला आणि स्क्वेअर केला म्हणजे आजा मेला नातू झाला, घरची मंडळी बरोबर, म्हणजे R तिथे राहणार, म्हणजे V इज इक्वल टू I इंटू R. हा तुमचा फॉर्म्युला कशासाठी झालाय, तुमच्या सिंपल व्होल्टेजसाठी. आता इथे बघा व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स. आता करंट किती आहे तर दिलेला आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे का ते चेक करायचं, दिलेला आहे 50 ओम. मग आता ही सगळी व्हॅल्यू मी पुट केली तर V इज इक्वल टू करंट किती दिला आहे बघा, करंट दिलाय 0.5 एम्पियर, 0.5 एम्पियर मल्टिप्लाइड बाय R. ऍक्च्युली हा Z असतो तुमचा, इम्पिडन्स असतो, बरोबर आहे. मग आता या केसमध्ये Z ची व्हॅल्यू किती आहे तुमची 50 आहे, 50. हे जर सिम्प्लिफाय केलं तर हाफ ऑफ 50 दॅट इज 25. कुठे दिसते 25, पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसते. म्हणजे हे चुकलंय, हे चुकलंय, हे चुकलंय. आता बऱ्याच जणांचं मी तेच म्हटलंय की इथे व्हॅल्यू दिल्या की वापरायच्या, त्या वापरल्या की नक्कीच याच्यापैकी कुठलं तरी आन्सर येणार तुमचं. ओके. तो क्वेश्चन नंबर 1429 करेक्ट ऑप्शन इज 25 व्होल्ट. हे लक्षात ठेवा, हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. येते लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन 1430. इफ द फ्लक्स लिंकेज आर कॉन्स्टंट, फ्लक्स म्हणजे फाय, पटकन लिहून टाकायचं. फ्लक्स म्हणजे काय, इट इज नथिंग बट द मॅग्नेटिक लाईन्स ज्याच्यामध्ये फोर्स असतो, आर कॉन्स्टंट इन अन इंडक्टिव्ह सिस्टीम. आता इंडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे याला आला. देन आता काही इथे टर्म्स दिलेले आहेत बघा. पॉज करा व्हिडिओ, पटकन तुमचा ऑप्शन जे आहे ते कमेंट सेक्शन मध्ये लिहा. करंट इन द सिस्टीम विल बी 0. करंट 0 असतो म्हणणं आहे त्याचं, जर इंडक्टिव्ह सिस्टीम मध्ये फ्लक्स जे आहेत, ओके, त्या जर कॉन्स्टंट असेल तर. म्हणजे जर फ्लक्स कॉन्स्टंट असेल तर करंट 0 म्हणणं आहे त्याचं. सडन चेंज इन द करंट विल नॉट बी पॉसिबल म्हटले. आता मुळात आपण जेव्हा फ्लक्स म्हणतो तर दॅट इज नथिंग बट द स्पेसिफिक पर्टिक्युलर रिलेशन विथ द मॅग्नेटिक लाईन्स. मग त्या केस मध्ये सडन चेंज इन द करंट विल नॉट बी पॉसिबल. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. का, कारण स्पेसिफिकली जर फ्लक्स तुमच्या कॉन्स्टंट असेल तर इंडक्टिव्ह सिस्टीम मध्ये हे पॉसिबल नसतं. करंट 0 होऊ शकतो, व्होल्टेज इन द सिस्टीम मे बी 0 और विल बी 0. सडन चेंज इन द व्होल्टेज नॉट पॉसिबल. तर इथे व्होल्टेज दिलंय, फ्लक्स ऑलवेज रिलेट्स विथ द करंट. So this is the correct answer for that one. Option is 2 for 1430. Next question. The resonant frequency, परत तेच, resonant frequency in series and RLC circuit and parallel RLC circuit. ओके. आता आपल्याला माहिती आहे RLC हा झाला तुमचा सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल मध्ये आपण स्पेसिफिकली RL जो आहे, सॉरी R जो आहे तो पॅरलल मध्ये लावतो विथ L अँड C च्या. मग या केस मध्ये तुम्हाला इथे कॅल्क्युलेट काय करायचंय किंवा चेक काय करायचंय बघा, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले लिहायचे. मग रेझोनंट फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 1/2π√LC हा जनरल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला झाला. पण हा रेझोनन्सशी रिलेटेड आहे का ते चेक करावं लागेल तुम्हाला. तर डेफिनेटली इट इज नॉट, हे नाही आहे. स्पेसिफिकली इथे 1/√LC दिलंय.
हा जो स्टेटमेंट आहे तो जरी सिरीज साठी ट्रू असेल, पण हे स्टेटमेंट जे पॅरलल साठी दिलंय ते चूक आहे. देन नेक्स्ट वन, 1/ओमेगा ची व्हॅल्यू दिली बघा. ओमेगा, आता ओमेगा लिहिल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 2πf. ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि ही म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी. 2π कॉन्स्टंट आहे, माहिती आहे आपल्याला. हे आन्सर चुकीचं आहे. सेकंड जे आहे त्यांनी काय म्हटलंय, ओमेगा इज इक्वल टू 1/2π√LC. अरे दादा, इथे एफ इज इक्वल टू तुम्ही तेच म्हणताय आणि इथे ओमेगा, खरं म्हटलं तर इथे मग 2πf राहिलं पाहिजे, म्हणजे हे चुकले. ओके, त्यानंतर काय दिलंय बघा, ओमेगा इज इक्वल टू 1/√LC आणि पॅरल मध्ये काय दिलंय, ओमेगा इज इक्वल टू 1/√LC. हे दोन्हीही रेडियन मध्ये आहे. ओमेगा मला माहिती आहे, ओमेगा म्हणजे 2πf. देअरफॉर एफ इज इक्वल टू, हा 2π इकडे जर गेला तर 1/2π√LC. याचा अर्थ हे रेझोनन्स बरोबर आहे आणि हे सुद्धा रेझोनन्स बरोबर आहे. तर रेझोनन्स फॉर सिरीज अँड पॅरलल सर्किट इज 1/√LC, बट दॅट इज इक्वल टू अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा. म्हणजे हा ऑप्शन जो आहे तुमचा करेक्ट आहे. ओके, तो क्वेश्चन नंबर 1431 ऑप्शन 3 इज करेक्ट. 1432, द टोटल कॅपॅसिटन्स ऑफ द सिरीज कनेक्टेड कॅपॅसिटर. या टाइपच्या क्वेश्चनची तुम्ही तयारीच करून ठेवा. रेजिस्टर सिरीज मध्ये लावले, पॅरलल मध्ये लावले. कॅपॅसिटर सिरीज मध्ये लावले, पॅरलल मध्ये लावले. इंडक्टर सिरीज मध्ये लावले, पॅरलल मध्ये लावले. हे जे फॉर्म्युले आहे याच्यावरती एक क्वेश्चन असणार म्हणजे असणारच. आता फॉर एक्झाम्पल इथे मी काय म्हटलंय, त्यांनी कॅपॅसिटन्स म्हटलंय, तर आपण एक ऍडिशनल पेज घेऊया. कॅपॅसिटर C1 हा सिरीज मध्ये जोडला मी C2, हे झालं रिझल्टंट CS. तो CS इज ऑलवेज ग्रेटर दॅन आयदर C1 और C2. ट्रू और फॉल्स पटकन चेक करायचं. हे स्पेसिफिक रिलेशन आपल्याला क्रिएट करावं लागेल. मग माझा फॉर्म्युला काय आहे की जेव्हा मी सिरीज मध्ये जोडतो दोन कॅपॅसिटर्स, तर रिझल्टंट इज ऑलवेज C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. मग हे बरोबर असेल का? नाही, कारण ही व्हॅल्यू कमी येईल तुमची. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडता तो CS इज ऑलवेज लेस दॅन आयदर C1 और C2. दिस इज द ट्रू. पण तेच जर हे दोन कॅपॅसिटर मी पॅरलल मध्ये जोडले, हा झाला C1 आणि दुसरा पॅरलल मध्ये जोडला C2, या दोन लाईनी सुद्धा स्ट्रेट एकमेकांना पॅरलल पाहिजे, दोन्ही सेम पाहिजे, नाही तर बॅटरी होऊन जाईल ते. तर C1 C2 दोन पॅरलल मध्ये जोडले, त्यावेळेस मात्र CP म्हणजे इक्विव्हॅलंट पॅरलल कॅपॅसिटन्स इज नथिंग बट द C1 प्लस C2. मग आता ह्या केस मध्ये CP इज ऑलवेज ग्रेटर आयदर C1 और C2. हे स्टेटमेंट खूप महत्वाचे आहे. मग आता याच्यामध्ये सपोज C1 ची व्हॅल्यू 10 आहे आणि C2 ची व्हॅल्यू 20 फॅरेड आहे, तर दोन्ही कॅल्क्युलेट करून बघा आणि त्याच्यावरनं ठरवा की CS आणि CP कसं असतं. तर कीप इन माइंड दिस सिरीज कनेक्शन इज लेस अँड पॅरलल कनेक्शन इज ग्रेटर, म्हणजे CP इज ऑलवेज ग्रेटर दॅन CS. ह्या टाइपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. हे कशासाठी फक्त बघितलं आपण? कॅपॅसिटर साठी. तसंच रेजिस्टर साठी करू शकतो. याच्यावरनं तुमचं उत्तर इथे बरोबर येईल. आता सिरीज मध्ये जोडलेले आहे, तर सिरीज मध्ये काय होतं, तर सिरीज मध्ये जो पर्टिक्युलर रिझल्टंट कॅपॅसिटन्स असतो दॅट इज ऑलवेज लेस दॅन द इंडिव्हिज्युअल. दॅट इज ऑलवेज लेस दॅन द इंडिव्हिज्युअल. दॅट इज ऑलवेज लेस दॅन द इंडिव्हिज्युअल. दॅट्स वाय वी कॅन से दॅट इट इज अ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर. हे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर आहे, बरोबर आहे. मग आता या केस मध्ये बघा, टोटल कॅपॅसिटन्स जे सिरीज कनेक्टेड आहेत, तर त्या केस मध्ये काय होतं, लेस दॅन एनी वन ऑफ द इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर. सिंपल आहे. ओके, मग या केस मध्ये आपण रेजिस्टन्स जर बघितलं, जर दोन रेजिस्टन्सेस आपण सिरीज मध्ये घेतले R1 आणि R2, तर यांचा जो इक्विव्हॅलंट सिरीज रेजिस्टन्स आहे दॅट इज R1 प्लस R2, म्हणजे RS इज ऑलवेज ग्रेटर दॅन आयदर R1 और R2. आणि तेच जर मी पॅरलल मध्ये लावले, आपल्याला माहिती आहे, तर पॅरलल मध्ये जर लावले, हा R1 झाला, हा R2 झाला, तर रिझल्टंट पॅरलल रेजिस्टन्स इज नथिंग बट द R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. म्हणजे याच्या अपोजिट आहे. इथे जो सिरीज साठी फॉर्म्युला आहे तो इथे पॅरलल साठी आहे, इथे जो पॅरलल साठी आहे तो इथे सिरीज साठी आहे. सिंपल आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की सिरीज मध्ये जोडल्यानंतर जे रेजिस्टन्स राहतं इक्विव्हॅलंट दॅट इज ऑलवेज ग्रेटर दॅन पॅरलल रेजिस्टन्स. दिस इज सिंपल वन. ओके, तर दॅट्स वाय व्हेन कॅपॅसिटर्स
सिरीज कनेक्टेड असेल तर त्यावेळेस लेस दॅन एनी वन ऑफ द इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ही आमची ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी ओएनजीसी साठी प्रिपरेशन करतायत पण ज्यांनी महाट्रान्सकोची एक्झाम सुद्धा त्यांना द्यायची आणि फॉर्म फिल करायचा आहे, त्यांच्यासाठी 5 टेस्ट सिरीज ची ही सिरीज आहे, ज्याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट 5 असणार आहेत आणि त्या फक्त 499 मध्ये. एक टेस्ट तुम्हाला 2दा सॉल्व्ह करता येणार आहे. पूर्ण तुमचा रिझल्ट, टाइम मॅनेजमेंट हे सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. आमच्या ऍप मध्ये ही टेस्ट सिरीज अवेलेबल झालेली आहे, तुम्ही ती परचेस करू शकता. त्याची परचेस लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द करंट इन अ कॉइल ऑफ अ सोलेनॉइड इज 50 मिली एम्पियर अँड टर्न्स आर 1000. म्हणजे बघा इथे करंट दिलेला आहे 50 मिली एम्पियर आणि एन दिलेला आहे, नंबर ऑफ टर्न्स किती दिलेले आहेत, 1000 टर्न्स. सोलेनॉइड स्पेसिफिक रॉड आहे तो आणि इंडक्टन्स ऑफ द कॉइल इज 1 मिली हेनरी, म्हणजे एल दिलेला आहे 1 मिली हेनरी. देन द टोटल फ्लक्स विचारलेले आहे एअर कोअर मध्ये. ऑप्शन आहे 5 इंटू 10⁻⁻8 वेबर, 5 इंटू 10⁻⁻6 वेबर, थर्ड आहे 2 इंटू 10⁻⁻8 वेबर आणि लास्ट आहे 4 इंटू 10⁻⁻8 वेबर. पॉज करा व्हिडिओ आणि पटकन त्याचा आन्सर सांगा आणि त्याच्यानंतर आपण त्याचं सोल्युशन बघूया. चला पटकन. लक्षात घ्या, अशा प्रकारच्या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये, न्यूमेरिकल मध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतात त्याचं कॅल्क्युलेशन खूप इझी असतं. 0 ला 0 कट होणार किंवा स्पेसिफिक डबल ट्रिपल व्हॅल्यू दिलेले असतात की जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जावं. पण इथे महत्वाचं असतं की तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग आता इथे INL फाय आणि सोलेनॉइड रॉडशी रिलेटेड हे पर्टिक्युलर रिलेशन आहे, तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर फॉर्म्युला मला माहिती आहे, एल म्हणजेच इंडक्टन्स इज नथिंग बट द नंबर ऑफ टर्न्स फाय डिव्हायडेड बाय तुमचा करंट त्या पर्टिक्युलर रॉड मधनं फ्लो होणारा. तर दिस इज अ रिलेशन. याच्यावरनं वेगवेगळे रिलेशन तयार होऊ शकतात. आता इथे विचारलेलं काय आहे, त्यांनी टोटल फ्लक्स विचारलाय, म्हणजे फाय विचारलाय. हा जो पसारा इकडे न्यायचा एल इंटू आय डिवायडेड बाय एन. आता एल किती दिलेलं आहे, 1 मिली हेनरी दिलंय. 1 मिली म्हणजे 10⁻⁻3 हेनरी मल्टिप्लाइड बाय करंट किती दिलाय 50 मिली एम्पियर, 50 इंटू 10⁻⁻3 आणि डिवायडेड बाय एन किती दिलाय 1000. बघा या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या इझिली डिव्हिजिबल आहेत, इझिली मल्टिप्लिकेबल आहे. ओके, मग हे किती होईल, 1 इंटू 50 म्हणजे 50 झालं तुमचं, मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻3 10⁻⁻6 डिवायडेड बाय 1000 म्हणजे किती, के म्हणजे काय 10⁻3. आता हा जर वरती आला तर काय होईल 50 इंटू 10⁻�9. बरोबर आहे, म्हणजे काय झालंय 50 इंटू 10⁻�9. दिसतंय का कुठे आन्सर, 5 म्हणजे 50 नाहीये, म्हणजे याचा अर्थ याला 5 करावं लागेल आपल्याला. मग हा जर 5 मी केला, हा 0 जो आहे हा 0 याच्यातल्या एका -1 ला मारेल आणि त्यांनी जर मारलं म्हणजे काय होईल -8. तर 5 इंटू 10⁻⁻8 कुठे दिसतंय 5 इंटू 10⁻⁻8 पहिलंच आन्सर. ओके, या टाईपच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय लक्षात पाहिजे, हे रिलेशन, आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन मॅथ्स थोडंसं तुमचं चांगलं पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट फॉर द इक्विपोटेन्शियल सरफेस. महत्वाचं, इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे काय, असा सरफेस ज्याच्यावरच्या प्रत्येक पॉइंटचं जे पोटेन्शियल आहे ते सेम आहे. त्या शब्दातच लिहिलंय इक्विपोटेन्शियल. पोटेन्शियल कसं आहे, सेम आहे. पोटेन्शियल जर सेम असेल तर कुठलं स्टेटमेंट आहे बघा, देअर विल बी नो फ्लो ऑफ करंट ऑन दिस. आता इथे म्हणताना इथे नॉट म्हटलंय, नॉट करेक्ट जर असेल तर इक्विपोटेन्शियलशी रिलेटेड आपल्याला एक्झॅक्ट आन्सर शोधावं लागेल. देअर विल बी नो फ्लो ऑफ करंट ऑन दिस सरफेस. डेफिनेटली जर 2 पॉइंटचं पोटेन्शियल सेम असेल तर करंट फ्लो होणार नाही, म्हणजे हे आपल्या पर्टिक्युलर आन्सरला धरून नाहीये, कारण नॉट करेक्ट म्हटलंय, ही दिस इज इनकरेक्ट वन. त्यानंतर पोटेन्शियल इज डिफरंट एव्हरीवेअर. आताच मी तुम्हाला सांगितलं इक्विपोटेन्शियल म्हणजे काय, तर त्या सरफेसवरचे सगळे पॉइंट जे आहेत ते सेम पोटेन्शियलवर आहे. आणि हे काय म्हणतंय, द पोटेन्शियल इज डिफरंट एव्हरीवेअर, म्हणजे आपल्यासाठी जे पाहिजे होतं आन्सर ते काय आहे तुमचं सेकंड. क्वेश्चन नंबर 1 4 3 4 ऑप्शन 2 इज करेक्ट.
ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बेसिक इलेक्ट्रिकलचे 14 क्वेश्चन्स होते हे ओएनजीसीच्या मागच्या 2019 मध्ये आलेले. ह्याच प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला करावे लागतील आणि आम्ही आता ही स्पेसिफिक ओएनजीसी साठीची सिरीज सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचे सगळे टॉपिक्स, मग त्याच्यामध्ये अॅनालॉग डिजिटल कंट्रोल सिस्टीम वगैरे सगळे, आणि मेकॅनिकलचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचा अनालिसिस करणार आहे आणि तशाच पद्धतीने एक सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत राहा, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. लवकरच एक्झाम होणार आहे, त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा सांगा. विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी फक्त स्टे ट्यून विथ इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी. थँक्यू व्हेरी मच.